सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 44 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सई आता कानावर खूप चिडली होती आणि ती गाणं ऐकत ऐकत तिचं काम करत होती. कान्हाला तिनं बाहेरच ठेवला होता. मग कान्हासुद्धा बागेचं काम करायला गेला. त्याला बघून श्रीसुद्धा तिथं आला. पुन्हा दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. चर्चेतून एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि कान्हा श्रीला म्हणाला, साहेब, तुमच्याकडून ना शिकण्यासारखं खूप काही असतं. असं वाटतं की ऐकतच राहावं. आणि हे कृष्णा ऐकत होता आणि त्याला वाटलं आता आपण सुद्धा तिथं जाऊन श्रीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करावा. मग तो तिथं गेला आणि कान्हाला म्हणाला, तू मागे सरक, मला करू दे. कान्हा म्हणाला, ठीक आहे, तुला जर कामच करायचं आहे तर पलीकडच्या कुंड्यातलं गवत काढ. आणि कृष्णा म्हणाला, नाही, मला तू जे करतोय तेच काम करायचं आहे आणि मला माझ्या डॅडसोबत टाईम घालवायचा आहे. तुझी काही हरकत आहे का? आणि हे ऐकून श्री थोडा चकित झाला आणि मनातच म्हणाला, मी माझं मृत्यूपत्र बनवण्याची तयारी काय सुरू केली, तसं कृष्णा किती पुढे पुढे करतोय. त्यानं तर त्याचा पूर्ण इरादाच बदललाय. आणि ही सगळी धडपड कशासाठी आहे हे कळतंय मला. याच्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच सुधारणार नाही. आणि कृष्णा कान्हाला काही करूच देत नव्हता. तू इथून जा असंच म्हणत होता. आणि श्री म्हणाला, कृष्णा, हे काय चाललंय? आता तू हे सगळं कशासाठी करतोय माहीत आहे मला. मी माझ्या मृत्यूपत्रात तुझ्यासाठी काय देतोय काय नाही याची तुला उत्सुकता आहे ना? आणि कृष्णा म्हणाला, डॅड, असणारच ना. तशीही मला काहीच चिंता करण्याची गरज नाही, कारण मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही मला आणि मुग्धाताईला सोडून दुसऱ्या कोणालाही संपत्ती देऊ शकत नाहीच हे माहीत आहे मला. पण तरीही मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मला माझी चूक सुधारायची आहे डॅड. बोला, मी काय करू? आणि मला माझी चूक समजली आहे. श्री म्हणाला, कृष्णा, तुला खरंच जर तुझ्या चुका समजल्या असतील तर आणि तुला त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा असशील तर एक चूक तुझ्याकडून खूप मोठी झालेली आहे ती आधी सुधार, म्हणजे मी तुला माफ करेन. परंतु जितक्या काही चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या चुका तुला माफ. फक्त ती एक चूक सुधार. कृष्णा लगेच मला, डॅड, तुम्ही फक्त सांगा की मी माझी कोणती चूक दुरुस्त करायची आहे, मी लगेच करतो, पण तुम्ही मला माफ करा. आता हे सगळं कान्हा तिथं उभा राहून ऐकत होता आणि श्रीची मृत्यूपत्राची भाषा त्याला आवडली नाही आणि तो म्हणाला, कृष्णा, एक मिनिट, साहेब, मी थोडं बोलू का? आणि कृष्णा म्हणाला, तू गप्प बस, ते माझ्याशी बोलतात ना. आणि श्री म्हणाला, थांब कृष्णा, त्याला बोलू दे. तसंही मी तुला तुझ्या चुकीबद्दल सांगणार आहे ते इथे नाही सांगणार, आत घरात सांगणार आहे. कान्हा, तू बोल. आणि कान्हा डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, साहेब, ही मृत्यूपत्राची भाषा कशासाठी? मला माहीत आहे माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मला देणं घेणंही नाही. बोलून पण असं बोलून तुम्ही आज मला खूप दुखावलं. साहेब, मृत्यूपत्र कोण करतो? ज्याला त्याचा मृत्यू दिसलेला असतो. आणि तुम्ही असं का करताय? तुम्ही अजून खूप वर्ष जगणार आहात. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे. देव करो आणि माझं सुद्धा आयुष्य तुम्हाला लाभो. आणि श्रीचे डोळेसुद्धा थोडेसे भरून आले आणि तो म्हणाला, कान्हा, अरे जीवनाचा काय भरोसा? आज आहे तर उद्या नाही, आता आहे तर पुढच्या मिनिटाला आपण कुठे आहे माहीत नाही. आणि मृत्यूला काय घाबरायचं कान्हा? तो यायचा टळत नाही. आणि मी हे माझं मृत्यूपत्र बनवतोय कारण ते असावं म्हणून. खरं तर मी हे कोणाला सांगणारच नव्हतो. मी पण माझ्या तोंडातून ओघाणं या कृष्णासमोर आलं. आणि कृष्णा बघितलं, हाच तर फरक आहे तुझ्यात आणि कान्हामध्ये. तुम्ही दोघेही लहानाचे मोठे इथे झालात आणि श्री, तुला कायम सांगत आलो होतो की कान्हाकडून काहीतरी शिक. मी मृत्यूपत्र बनवणार आणि तुला त्यात काही मिळणार की नाही म्हणून तू किती अस्वस्थ आहेस. पण तुला एकही क्षण असं नाही वाटलं का की आपले वडील असं का बोलतात? आपल्या वडिलांची साथ आपल्याला आणखीन खूप वर्ष हवी. पण जाऊ दे, तुला तर माझ्या संपत्तीचाच हव्यास आहे ना. पण घाबरू नकोस, मी तुला असाच वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी मी तुला जन्म दिला आहे आणि तुझाही हक्क आहे माझ्या संपत्तीवर. तरीसुद्धा माझी काही सोशल वर्क सुरू आहेत आणि माझ्या मृत्यूनंतर ती तशीच सुरू राहावीत असं मला वाटतं. तशी मी सगळी जबाबदारी कृष्णा तुझ्यावर सुद्धा दिली असती, पण तुझा स्वभाव बघता मला नाही वाटत की
तू मी जे समाजसेवेचं काम केलं आहे सुरू ते तसंच सुरू ठेवशील, कारण तुला त्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आणि इंटरेस्टसुद्धा नाही. त्यामुळे त्याच कामासाठी मी काही रक्कम ठेवणारच आहे आणि हे या सगळ्यांसाठीच मी मृत्यूपत्रात नोंद करणार आहे. आणि आता कृष्णा गालामध्ये हसला आणि म्हणाला, अरे वा, म्हणजे याला त्याचा मृत्यू दिसायला लागलाय तर, आणि तो मृत्यू उद्याच तुला गाठणार आहे. मग म्हाताऱ्या, कर मृत्यूपत्र कर, काही हरकत नाही. आणि तू खूप वर्ष जगावा असं मला का वाटेल? उलट तू लवकरात लवकर मेला तर मला खूप फायदा आहे, कारण माझी खरी ओळख करायला कोणी शिल्लक राहणारच नाही. मी तुझा मुलगा नाही हे कोणीच सांगणार नाही. तू मृत्यूपत्र करण्यापूर्वीच मी तुझा काटा काढणार आणि अख्ख्या संपत्तीचा मालक मी होणार. इथल्या बागेतल्या गवतावर सुद्धा माझा अधिकार आहे आणि थोडीशी संपत्ती घेणारा मी नाहीच. आणि आत्ता श्रीची ती भाषा ऐकली आणि खरंच कानाला भरून आलं आणि तो तिथून डोळे पुसत निघूनच गेला. श्रीनं आता कानाकडे बघितलं आणि त्याला हाका मारायला लागला, पण कान्हा आउट हाऊसमध्ये शिरला आणि बाथरूममध्ये गेला. सई म्हणाली, कान्हा, अरे काय झालं? पण कान्हा काही बोलत नव्हता. बाथरूममध्ये जाऊन तो रडत होता. आणि कृष्णा म्हणाला, डॅड, सोडा ना त्याला, तो ना इमोशनल फूल आहे, कुठे त्याच्या नादी लागत बसता, सतत रडत असतो. आणि मग कृष्णा म्हणाला, डॅड सांगा ना, कोणत्या चुकीबद्दल म्हणत होता तुम्ही? आणि श्री म्हणाला, कृष्णा, जर कान्हा इमोशनल फूल असेल तर मी सुद्धा इमोशनल फूल आहे. आणि एका इमोशनल फुललाच दुसऱ्या इमोशनल फुलचे इमोशन समजतात. आणि माझ्या मृत्यूपत्राबद्दल ऐकून कान्हाला इतकं वाईट वाटावं हे बघूनच मी आता विचार करतो की मृत्यूपत्र बनवावं की नाही. या मुलाचं मन मला मोडू वाटतच नाही. का कुणास ठाऊक, कान्हाचं सगळं ऐकावंसं वाटतं. आणि कृष्णा म्हणाला, मृत्यूपत्र बनवलं तरी माझाच फायदा आणि नाही बनवलं तरी माझाच फायदा. आणि दोघेही ब्लडी फूल आहेत. आणि मग तो म्हणाला, डॅड सांगा ना, तुम्ही काय म्हणत होता? आणि श्री म्हणाला, ओके ये, असं म्हणून तो त्याला बंगल्यात घेऊन गेला आणि हॉलमध्येच म्हणाला, वंदना, माझ्यासाठी कॉफी कर गं. आणि कृष्णा, तू तुझ्या बायकोला हाक मार. मग कृष्णानं रश्मिकाला हाक मारली. वंदनासुद्धा तिथेच होती, ऋतूसुद्धा होती. आणि श्री कॉफी पित पित म्हणाला, कृष्णा, तुझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे तू या नागिनीच्या पिल्लाला या घरात लग्न करून आणलंस. आणि म्हणून मला असं वाटतं की जर तुला माझा वारस म्हणून घ्यायचं असेल तर तू तुझी चूक सुधार आणि हिला आत्ताच्या आत्ता घटस्फोट दे आणि इथून हाकलून लाव. आणि आता हे ऐकलं तसं रश्मिकाला धक्का बसला आणि ऋतूला खूप बरं वाटलं. आणि बरं केलं श्रीनं ही अट कृष्णासमोर घातली. आणि आता तरी कृष्णा नक्कीच या मूर्ख रश्मिकाला घटस्फोट देणार असं तिला वाटलं. आणि रश्मिका म्हणाली लगेच चिडून, मला आणि घटस्फोट काय संबंध? मी कुठेही जाणार नाही या घरातून. आणि ऋतू म्हणाली, कशी जाशील ग तू सुद्धा तुझ्या आईसारखीच. आमच्या मुलाला तू जाळ्यात ओढलास त्याची संपत्ती बघून, आणि आता तू काही सहजासहजी या घरातून जाणार नाहीस, आम्हाला माहीत आहे. बोल, तुला किती पैसा हवा? तुला हवं ते घे, पण आमच्या घरातून निघ. तुझ्या आईचं नावसुद्धा मी इथे घेत नाही. आणि माझ्या मुलाला काय दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक, जे तो इथे घेऊन आला तुला. आणि श्री म्हणाला, ऋतू, अगं दुर्बुद्धी नाही, तर हा रश्मीचा पूर्ण प्लॅन आहे. तिनंच हे सगळं कृष्णाला सांगून भडकवलं आहे आणि तिची मुलगी इथे पाठवली. आणि रश्मिका म्हणाली, ते काहीही असू द्या, पण तुमचा मुलगा मला घटस्फोट देणं शक्य नाही. आणि कृष्णा म्हणाला, रश्मिका, माझ्या आईवडिलांशी तू नीट बोल. आता तो असा पुळका आल्यासारखा बोलत होता आणि लगेच म्हणाला, नाहीतर मी खरंच तुला घटस्फोट देईन. तुझ्याशी लग्न करून खरंच खूप नुकसान झालं माझं. आणि रश्मिकाला सुद्धा वाटलं की कृष्णा आता बदलतोय. संपत्तीतला हिस्सा द्यायला नको म्हणून तो घटस्फोट द्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि ती लगेच म्हणाली, कोणता मुलगा आणि कोणती सून? आता तो तुमचा मुलगा नाही आणि मी तुमची सून नाही. बरोबर आहे ना क्रिश? असं ती कृष्णाला सहेतुकपणे धमकी देत म्हणाली. आणि हे ऐकलं तसं पुन्हा श्रीवंदनाने कान टवकारले आणि कृष्णा घाबरला. आत्ता ही मूर्ख मुलगी सगळं खरं खरं बोलेल की काय असं त्याला वाटलं. आणि ऋतू म्हणाली, तो आमचा मुलगा नाही म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला?
आणि रश्मिका आता कृष्णाकडे बघून सहेतुकपणे त्याला धमकी देत म्हणाली, सध्या तरी मला इतकंच म्हणायचं आहे की तो माझा नवरा आहे, फक्त तुमचा मुलगा नाही. हो ना क्रिश, मी बरोबर बोलते ना? आणि कृष्णानं आता तिच्या हाताला जोरात पकडलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला आणि दार लावून म्हणाला, तुला काही अक्कल आहे का? का सतत तो विषय काढतेस? आणि रश्मिकासुद्धा त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेत रागात म्हणाली, माझ्यावर रुबाब करायचा नाही. आणि जर मी असं बोलायचं नाही असं तुला वाटत असेल तर मग माझ्याशी नीट वागायचं. मी तुला घटस्फोट देणार नाही, समजलं? आणि तुला माहीत आहे ना, या सगळ्या गेमची मास्टरमाइंड माझी मम्मी आहे. 25 वर्षापासून ती हा गेम खेळते आणि तू मध्येच तुझं प्लॅनिंग करतोस का? अचानक तू मला घटस्फोट देशील का? लक्षात ठेव कृष्णा, मी तुला घटस्फोट देणार नाही. तोपर्यंत देणार नाही जोपर्यंत हे सगळं आमचं सुद्धा होत नाही. आणि कृष्णा आता वैतागला आणि तिला म्हणाला, नाही देणार मी तुला घटस्फोट, पण प्लीज गप्प बस. आणि तो बाहेर आला आणि श्रीपुढे मान घालून म्हणाला, डॅड, तिला घटस्फोट देणं शक्य नाही. ती बायको आहे माझी आणि ती सुधारली तर तुमची काय हरकत आहे तिला सून म्हणून स्वीकारायला? आणि श्री म्हणाला, बहुतेक आता ती तुला सोडत नसते. तिच्या आईनं आणि तिनं खूप मोठा प्लॅन केलाय तुला फसवण्यासाठी. आणि ऋतू म्हणाली, कृष्णा, तुला माहीत आहे का तिनं आणि तिच्या मामानं आणि आईनं काय केलंय आपल्यासोबत? हे मी तुला सांगितलेलं आहे. तरीही या मुलीला आम्ही सांभाळायची शक्य नाही. कृष्णा, तू काय तो निर्णय घे. तुला जर संपत्ती हवी असेल तर आमचा वारस म्हणून तर या मुलीला घटस्फोट दे, अशी अट त्याच्यासमोर ठेवली. आणि कृष्णा आता कोड्यात सापडला. काय करावं? आणि आतमधून हे सगळं ऐकणारी रश्मिका म्हणाली, अच्छा, म्हणजे असा डाव आहे तर यांचा आम्हाला इथून हाकलून देण्याचा. पण मी इथून जाणार नाही. आता एकच मार्ग आहे. श्री पंडित, तुझा मृत्यू. उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आणि त्याचा सगळा आळ येणार तुझ्या लाडक्या सईवर, कारण तीच तुझ्यासाठी लंच बनवते ना. मग शेवटचा लंच तिच्याच हातचा खा आणि मर. आणि इकडे कानाचा मूड आता दिवसभर अपसेट होता. सई त्याला म्हणाली, काय झालं कान्हा, आता तरी हस की, किती हसत होता आणि लगेच का मूड ऑफ झाला? कानानं तिला काही सांगितलं नाही आणि त्याला तर ती कल्पनासुद्धा करवत नव्हती. आणि मग रश्मिका गेटच्या बाहेर गेली आणि रश्मीकडे जाऊन ती विषाची बाटली तिच्याकडे दिली. आणि रश्मी म्हणाली, याची काहीच गरज नव्हती रश्मिका. श्री आणि ऋतूसाठी तर माझ्याकडे खूप विष आहे, ते पुरेसं होतं त्याला संपवण्यासाठी. आणि रश्मिका म्हणाली, मम्मी, अगं तुला कसं कळत नाही, हे विष कृष्णानं विकत आणलेलं आहे आणि या विषानं श्रीपंडितचा मृत्यू झाला तर सगळा आळ त्याच्यावर सुद्धा येणार. त्यानं कुठून खरेदी केली हे विष याचे पुरावे सापडतील पोलिसांना आणि आपण ते सापडू द्यायचे. श्री मेला की पोलीस चौकशी करणारच आणि मग आपण ही विषाची बाटली अशा ठिकाणी ठेवायची जिथं पोलिसांना सापडेल. मग पोलीस आपोआप चौकशी करत जातील. ती कुणी खरेदी केली हे लगेच कळेल आणि क्रिश तुरुंगात जाणार स्वतःच्या बापाच्या खुणामध्ये आणि त्याची बायको म्हणून सगळी प्रॉपर्टी मला मिळणार, अर्थातच आपल्याला. आणि हे ऐकून रश्मी खुश झाली आणि म्हणाली, रश्मिका, खूप हुशार झालीस बरं का तू. मी तर हा विचार केला सुद्धा नव्हता. म्हणजे आता आपण दुसऱ्याच्या काठीनं साप मारायचा, त्या सईवर सुद्धा आड येईल आणि आता कृष्णावर सुद्धा. आणि आता दुसऱ्या दिवशी सईने लंच बनवला. कृष्णा आणि श्री आणि कान्हा यांचं टिफिन ड्रायव्हर घेऊन निघाले आणि सईनं स्वतः श्रीला फोन केला आणि सांगितलं की साहेब, तुमच्यासाठी तुमच्या आवडती खास भाजी पाठवली आहे, ती खायची आणि कशी झाली आहे ते लगेच मला सांगा. श्री म्हणाला, अरे वा, कशाची भाजी आहे? सई म्हणाली, नाही सांगणार, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. श्री हसून म्हणाला, ओके, मग जर मला भाजी आवडली तर तुला माझं बक्षीससुद्धा घ्यावं लागणार, समजलं? सईनं थोडा विचार केला आणि म्हणाली, नको साहेब, बक्षीस कशाला? श्री म्हणाला, मग मी पण नाही भाजी खाणार, राहू दे. सई म्हणाली, काय हो तुम्ही पण, बरं चला ठीक आहे, घेईन मी ते बक्षीस. आणि श्री आता हसला. सई आणि कानाचं मिलन हवं म्हणून तो आता त्यांना एक छान गिफ्ट देणार होता. बहुतेक हनीमून ट्रिप देणार होता का काय कुणास ठाऊक, असंच त्याच्या डोक्यात होतं. मग जसा ड्रायव्हर निघाला तसं रश्मिकानं रश्मीला फोन करून सांगितलं की टिफिन निघालेले आहेत
आणि रश्मी आता रस्त्यात डबा धरून बसलीच होती, नेमकी त्या ड्रायव्हरच्या. आणि त्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली. अचानक त्याला समोर काही मुलं खेळताना दिसली. त्यानं खूप वेळा हॉर्न दिला, पण ती मुलं बाजूला सरकतच नव्हती. तो ड्रायव्हर खाली उतरला आणि त्या मुलांना हाकलत होता आणि यात खूप वेळ झाला, कारण ती मुलं बाजूला जातच नव्हती. अर्थातच रश्मीनं त्या मुलांना खूप सारा खाऊ देऊन रस्त्यातच खेळा असं सांगितलं होतं, आणि तोपर्यंत खेळा जोपर्यंत मी सांगत नाही. आणि मग हळूच रश्मी गाडीकडे गेली आणि नेमका श्रीचा डबा तिनं बदलला आणि निघून गेली. आणि मग ती मुलंसुद्धा बाजूला सरकली आणि ड्रायव्हर डबा घेऊन ऑफिसमध्ये गेला. आणि इकडे रिपोर्ट मिळणार होते म्हणून कान्हा लंच टायमिंगमध्ये श्रीला म्हणाला, साहेब आज मी जातोय, थोडंसं काम आहे मला. श्री म्हणाला, अरे लंच कर ना, आज सईनं खास भाजी दिली आहे माझ्यासाठी, आपण दोघं शेअर करू. कान्हा हसून म्हणाला, साहेब जी भाजी तुम्हाला असेल तीच मलाही असेल ना, मी खाईन, नंतर तुम्ही खा, ब्रेक संपायच्या आत मी येतो, असं म्हणून तो गेला. रश्मी आता डबा बदलून निघालीच होती आणि मार्केटमध्ये तिला भारती दिसली. भारतीनं सुद्धा रश्मीला बघितलं आणि भारतीनं तिला हाक मारली, सिल्क मॅडम. तसं रश्मी घाबरली आणि तिच्यापासून वाचत वाचत निघून गेली आणि म्हणाली, भारती इथे आहे म्हणजे इन्स्पेक्टर भरत नक्कीच या शहरात आलेले आहेत आणि मला खूप सतर्क राहायला पाहिजे. आणि ती तिथून पळून गेली. मग श्रीनं आता डबा उघडला आणि कृष्णा हे सगळं लांबून बघत होता. तो त्यांच्यासोबत जेवायला नसायचा आणि बरं झालं आज कान्हा इथं नाही असं त्याला वाटलं. मग श्रीनं त्याची आवडती भाजी बघून खूप मनापासून खाल्ली आणि त्यांच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाला, स्वित्झर्लंडची 2 तिकीट बुक करा 15 दिवसांसाठी हनीमूनची. मॅनेजर म्हणाले, साहेब कोणासाठी? श्री म्हणाला, न्यू मॅरिड कपलसाठी. आता न्यू मॅरिड कोण आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे, मी तरी नक्कीच नाही. तसे मॅनेजर हसले आणि म्हणाले, अच्छा कान्हा सरांसाठी का, ओके, असं म्हणून ते त्यांच्या कामाला लागले. आणि हे ऐकून कृष्णाला फार राग आला आणि माझी प्रॉपर्टी त्या कान्हावर उधळतो हा श्री पंडित, म्हणून त्याला राग येत होता. श्रीनं आता कान्हासोबत नव्हता म्हणून थोडासाच डबा खाल्ला आणि उठला. आणि इकडे कान्हाला रिपोर्ट मिळाले आणि तो रिपोर्ट वाचून त्याला कळलं की सई निरंजनचीच मुलगी आहे आणि त्याला खूप आनंद झाला. तो तसाच निरंजनकडे गेला आणि त्याला म्हणाला, साहेब तुम्ही म्हणाला होता ना की मी जर तुमची जानू तुम्हाला मिळणार आहे म्हटलं तर मिळणारच, तर आता खरंच तुम्हाला तुमची जानूशी भेट होणार आहे. आणि निरंजन म्हणाला, कान्हा अरे काय सांगतोस तू, असं झालं ना कान्हा तर माहीत नाही मी तुला काय बक्षीस देईन. आणि कान्हा म्हणाला, साहेब ऑलरेडी मला माझं बक्षीस मिळालंय, तरी पण मी आणखीन मागू का, तुम्ही ना मला बक्षीस म्हणून तुमची जानू द्या. निरंजनला काही कळलंच नाही आणि तो म्हणाला, अरे मला असं कसं सांगतोस, तुझं लग्न ऑलरेडी झालं आहे ना, आणि खरं सांगायचं तर तुझ्यासारखा जावई मिळणं म्हणजे भाग्य. आणि कान्हा म्हणाला, साहेब जिच्याशी माझं लग्न झालं तीच तुमची जानू आणि ऑलरेडी मी तुमचा जावई आहे, हे बघा रिपोर्ट, असं म्हणून त्यानं रिपोर्ट दाखवले. आणि आज निरंजनला काय बोलावं ते कळेना आणि खूप मोठा सुखद धक्का होता, कान्हासोबत होता म्हणून तो धक्कासुद्धा तो पचवू शकला नाही, तर त्याला हर्षवायू झाला असता आणि वेडा झाला असता तो आनंदाने. आणि निरंजन म्हणाला, कान्हाला मिठी मारत म्हणाला, चल मला सईकडे घेऊन चल. नाही नाही, माझ्या जानूकडे घेऊन चल. पण तिच्या त्या उजव्या पायावरती जन्मखून आहे का? कान्हा म्हणाला, हो साहेब आहे. अहो त्या खुनेमुळेच तर मला पटलं. आणि तुमच्या घरात सुद्धा तो फोटो पाहिला आणि सईच्या पायावर सुद्धा मी पाहिले. आणि आता इकडे दोघेही घरी यायला निघाले आणि त्याचवेळी श्रीला सुद्धा इकडं मळमळ व्हायला लागली आणि त्याला अस्वस्थ वाटलं. त्याला खूप त्रास व्हायला लागला आणि तोंडातून फेस यायला लागला. कान्हासुद्धा तिथं नव्हता आणि त्याच्या मॅनेजरने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कृष्णासुद्धा आणखीन काही वेळानं श्री आत्तापर्यंत मेला असेल असं वाटून तिथं नाटक करत पळत गेला आणि म्हणाला, काय झालं माझ्या वडिलांना, ते मरणार नाहीत ना, त्यांची तब्येत ठीक आहेत ना, असा अंदाज घेत बोलत होता. आणि मॅनेजर म्हणाले, कृष्णा सर साहेब ठीक आहेत, नशीब त्यांनी ते जेवण जास्त नाही खाल्लं, लंचमध्येच काहीतरी गडबड होती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि कृष्णा आता मनातच सरफडला आणि म्हणाला, शी यानं पूर्ण विष खाल्लंच नाही,
पण आता सईला मात्र त्या घरातून हाकलून देण्याची संधी आहे आणि म्हणून त्यानं डायरेक्ट पोलिसांना बोलवलं आणि म्हणाला, माझ्या वडिलांवर विषप्रयोग झाला आणि त्यांनी जो लंच खाल्लेला आहे तो सईनं बनवलेला होता. पोलिसांनी श्रीकडे चौकशी केली आणि विचारलं, हे बरोबर आहे का? तुम्ही तेच खाल्लं होतं का? श्री कन्फ्यूज होऊन म्हणाला, हो मी तेच खाल्लं, पण मला नाही वाटत सई असं करेल. आणि कृष्णा ठामपणे म्हणाला, डॅड आता तरी त्यांची साईड घेणं बंद करा. ते लालची आहेत. अहो तुम्ही टिफिन खाताना तिचा नवरा तो कान्हा आज तुमच्याजवळ नव्हता. रोज तुमच्याजवळ जेवतो ना तो. नेमकी आज त्यानं कल्टी मारली कारण तुम्ही एकट्यानं ते विष खावं म्हणून. आणि त्या दोघांचा प्लॅन आहे तुम्हाला मारण्याचा आणि प्रॉपर्टी घेण्याचा. श्रीला आता हे पटत नव्हतं आणि तो म्हणाला, नाहीच, ते दोघं असं करणार नाहीत. कृष्णा तू गप्प बस. आणि कृष्णा म्हणाला नाटक करत पोलिसांना, इन्स्पेक्टर तुम्ही चला माझ्यासोबत, मी डॅडचं काही ऐकणार नाही. खूप झाली त्यांची नाटकं. आज माझ्या वडिलांना काही झालं असतं तर. असं म्हणून पोलीस घेऊन गेला. सई आता बागेमध्ये झाडांना पाणी देत होती, गाणं गुणगुणत होती आणि त्याचवेळी कृष्णा तिला अरेस्ट करण्यासाठी पोलीस घेऊन येत होता आणि इकडे निरंजन आणि कान्हासुद्धा सईला भेटायला येत होते.